नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डबल लॉ अकॅडमी ई लर्निंग प्लॅटफॉर्म मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओ मार्फत बघणार आहेत की एनएमएमएस ची एग्जाम जी की येत्या 28 डिसेंबरला आहे, त्यामध्ये तुम्हाला कमीत कमी टॉपिक्स करून डबल मार्क्स वाढवून कसे घ्यायचे, कोणते ते टॉपिक्स आहे असे ज्याच्यावर जास्तीत जास्त क्वेश्चन्स विचारले जातात, असा हा व्हिडिओ राहणार आहे। ते व्हिडिओचा शेवटपर्यंत राहायचा आहे, व्हिडिओला लाईक करायचा आहे, चॅनलला सबस्क्राइब करायचं आणि बेल आयकॉनला प्रेस करायचं आहे, म्हणजेच असेच माहितीपूर्ण अपडेटेड व्हिडिओ घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत येत आहोत। आपल्याकडे एनएमएमएस एक्झामच्या बॅचेस कंडक्ट केल्या जातात। जर तुम्हाला कोणाला पण असं जाणीव भासत आहे की येत्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये जर तुम्हाला एका रिव्हिजनची गरज आहे, तर आपण एनएमएमएसच्या फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅचेस सुद्धा कंडक्ट करतो आहे। तुम्हाला दिल्या गेलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि पूर्ण इन्फॉर्मेशन घ्यायची आहे। आपण साधा एनएमएमएस बॅच, आता जर हा व्हिडिओ कोणी बघत असेल जे 8वी पेक्षा कमी इयत्तेमध्ये असेल, तर त्यांना सांगू इच्छिते की ही एक्झाम फक्त आणि फक्त आपण 8वी मध्येच देऊ शकतो। तर जर तुम्हाला ही एक्झाम द्यायची असेल, वन्स इन अ लाईफ टाइम अपॉर्च्युनिटी आहे ही। 60,000 चा ही स्कॉलरशिप असते, 5 वर्षांमध्ये मिळते ही। तर तुम्हाला ती स्कॉलरशिप जर लावून घ्यायची असेल तर या एक्झामला तुम्हाला क्रॅक करावं लागेल आणि या एक्झाम क्रॅक करण्यासाठीच आपण ह्या बॅचेस घेतो आहे। बॅच मध्ये आपण तुमचा पूर्ण सिलेबस कव्हर करून घेणार आहे। त्याचनुसार आपण मॉक टेस्ट सुद्धा शेड्यूल करणार आणि पीवायक्यू अनालिसिस सुद्धा घेणार। या सगळ्या फॅसिलिटीज सोबत आम्ही तुम्हाला लाईव्ह आणि रेकॉर्डेड दोन्ही स्वरूपामध्ये लेक्चर्स अवेलेबल करणार आहे। तर जर तुम्हाला ही बॅच जॉईन करायची असेल, दिल्या गेलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून आपली बॅच जॉईन करून घ्यायची आहे। आपण आता बघूया की एनएमएमएस एक्झाम जी की येत्या 28 डिसेंबरला होणार आहे, त्यामध्ये काय असते, मॅट आणि सॅट हे दोन वेगवेगळे पेपर असतात। दोन वेगवेगळे पेपर असून सुद्धा मॅट म्हणजे काय असतं, रिझनिंगचा पेपर असतो, मेंटल एबिलिटी टेस्ट, आणि सॅट म्हणजे स्कॉलरशिप ऍप्टिट्यूड टेस्ट। ठीक आहे, तर त्यानुसार या मॅटला 90 क्वेश्चन 90 मिनिट्स असतात आणि ऍडिशनली सॅटला 90 मिनिट्स, म्हणजे दोन्ही मिळून 3 तासात हा पेपर असतो आणि मधात गॅप नसते, ही गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे। ठीक आहे, 3 तासाच्या या दोन पेपर मध्ये बरंचसं रिझनिंग, इथे स्कूल लेवलचं म्हणजे 7th and 8th दोन्ही मिळूनच काय काय असतं, एसएसटी चे क्वेश्चन्स विचारतात, सायन्सचे विचारतात, मॅथ्सचे विचारतात। ठीक आहे, आणि थोडंसं जीके पण असतं, करंट अफेअर्स थोडंफार ते पण असतं। या सगळ्यात तुम्हाला करायचं आहे सॅट। आता याच्यात जो जीके पोर्शन आहे हा जर कोणाला नसेल आवडत आपण स्किप करू। ठीक आहे, तर मॅथ्स, सायन्स आणि एसएसटी या 3च्या भरोशावर तुम्हाला मार्क्स आणायचे आहे। आणि इकडे मेंटल एबिलिटीज रिझनिंगच्या रिलेटेड जेवढे पण, फक्त रिझनिंग नाही, जे पण आपण काय म्हणतो क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड ज्याला आपण क्यूए म्हणतो, त्यातले पण टॉपिक्स असतात। या दोन टॉपिक म्हणून आपल्याला 90 मार्क्स कव्हर करायचे आहेत। ठीक आहे, 90 क्वेश्चन्स 90 मिनिट्स, राईट। आता माझं हे म्हणणं आहे की आपल्याला पाहिजे 40% ऍग्रीगेट मिनिमम, है ना, म्हणजे 180 पैकी तुम्हाला पाहिजे आहे 40%, म्हणजे किती तुम्हाला मिनिमम 70 मिनिमम मार्क्स पाहिजे, है ना, 72 मिनिमम। तर ह्या 72 मिनिममला तुम्ही समजा 80 समजाल तेव्हा 72 येणार, म्हणजे आपल्याला आणायचे आहे 80 मार्क्स, मिनिमम मार्क्स आणायचे आपल्याला, है ना, किती पैकी, आउट ऑफ 180, है ना। म्हणजेच तुम्हाला याच्यामध्ये जर तुम्ही 40 आणायचा प्रयत्न केला आणि यामध्ये जर तुम्ही 40 आणायचा प्रयत्न केला तर ते तुमचे 80 कव्हर होऊ शकतात, राईट। म्हणजे आता आपल्याला करायचं काय आहे, रिझनिंग आणि क्वांट मध्ये जर आपण 20-20 आणायचा प्रयत्न केला, बघा क्वेश्चन्स किती, 90 क्वेश्चन्स, मार्क्स किती आणायचे, फक्त 20 आणि इथे 20, राईट, म्हणजे क्वेश्चन्स नुसार, म्हणजे टोटल समजा 40 आणि इथे 90 क्वेश्चनचा, यापैकी तुम्हाला टोटल हे 40 समजायचे। ठीक आहे, जीकेचे 10 सोडून पण द्या सपोज, तर एसएसटी मधून 10 आणि 15 तुम्ही इथे 45 पण आणू शकता। म्हणजे तुमचा पेपर तुम्हाला काढायचा कसा आहे, फक्त आणि फक्त प्रत्येक याच्यामध्ये तुम्हाला 15 आणि 20 जरी मार्क्स घेतले तुम्ही, म्हणजे प्रत्येक टॉपिक जर तुम्ही प्रत्येक टॉपिक मधले मेन टॉपिक करून गेले तरी तुमचा पेपर आरामशीर निघून जातो। पण मेन टॉपिक करून जाणं म्हणजे फक्त रीड करून झालं नसते, तुम्हाला करायचं काय आहे, तुम्हाला करायचं हे आहे की जसे आता हे 3 आणि हा 2 टॉपिक आपल्याकडे टोटल आहे 5 टॉपिक, या 5 टॉपिकला तुम्हाला एवढं चांगल्याने करायचं आहे की
म्हणजे असं समजा की रिझनिंग मध्ये तुम्हाला फक्त हार्डली एक किंवा दोन टॉपिक नाही येत आहे रिझनिंग किंवा क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड मधले, ठीक आहे, याचं सांगते सध्या, ठीक आहे. यातले तुम्हाला जर हार्डली 1 or 2 टॉपिक स्किप करून बाकीचे सगळे टॉपिक इतक्या चांगल्याने करायचे आहे की कोणता पण क्वेश्चन आला लेस दॅन अ मिनिट मध्ये तुम्हाला काय करायचं, सॉल्व्ह करायचं, लेस दॅन अ मिनिट मध्ये त्याला सॉल्व्ह करायचं, ठीक आहे. तेव्हाच तुमचे इतके क्वेश्चन सॉल्व्ह होऊन करेक्ट सॉल्व्ह होईल. आणि तुम्हाला रोज काय द्यायचं, तुम्हाला रोज मॉक टेस्ट द्यायची आहे, ठीक आहे. रोज आजपासून रोज तुम्हाला काय द्यायची आहे, मॉक टेस्ट द्यायची आहे. किती द्यायची आहे, तर एक मॉक टेस्ट रोज द्यायची आहे, एक मॉक टेस्ट. आणि त्याचं तुम्हाला काय करायचं, अनालिसिस करायचं. यामधून तुम्हाला काय होईल, हे जे टॉपिक्स आहेत या 3 टॉपिक्स मध्ये तुम्हाला कोणता टॉपिक जास्त चांगल्याने जमतो आणि कोणता लेस तुमचा भर आहे त्यावर, हे तुम्हाला सगळं कळणार. आणि त्यामधून तुम्हाला आतापर्यंत तसं कळून जायला पाहिजे, पण ठीक आहे, तुम्हाला सपोज नाही पण झाल्या, तुम्ही आता पण करू शकता की SST आणि SST वर तुम्हाला ऑलरेडी काय चांगलं येतं तुम्ही अजून ते चांगलं करा. मॅथ्स सायन्स वर ऑलरेडी काय येत आहे त्यावर अजून चांगलं करा. म्हणजे तुम्हाला फक्त प्रत्येक सब्जेक्ट मधनं तुम्हाला फक्त 15 मार्क्स आणायचे आहे एवढा विचार करा. पण याचा अर्थ असा नाही की तुम्हाला काही स्किप करायचं. मी या 3ही टॉपिक मध्ये तुम्हाला काही स्किप करायला सांगणार नाही, कारण की ऑलरेडी आपण जीके स्किप करतो. इथे आपण काही स्किप करू शकत नाही. तुम्हाला होल सिलेबस चांगल्याने रीड करायचं, ठीक आहे. होल सिलेबस रीड करून क्वेश्चन सॉल्व्ह करायचे, ठीक आहे. टॉपिक वाइज क्वेश्चन सॉल्व्ह झाले की तुम्हाला मॉक टेस्ट मध्ये पण तुमचे मार्क्स वाढत जाणार, ठीक आहे. या प्रकारचा आजचा हा व्हिडिओ होता. जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्हाला नक्कीच व्हिडिओला लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, बेल आयकॉनला प्रेस करायचं आहे. ऑल द बेस्ट सगळ्यांना. थँक्यू सो मच.